तर शेवटी झालं बाबा लग्न. तर हाय, तर तुम्हाला तर माहिती आहे सध्या आमच्या इथे लग्न सुरू आहे आणि मी इतकं छान मस्तपैकी आवरलं होतं. कशासाठी? तर हळदीसाठी. कारण की मी डायरेक्ट हळदीलाच जाणार होते आणि पटकन माझं सगळं सामान वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो हळदीसाठी. आणि लग्न जवळच होतं आणि घरीच होतं, त्यामुळे आम्ही गाडीवरच गेलो होतो. आणि इतकं सुंदर असं दिसत होतं मंडप आणि दारासमोर लग्न कधीही छानच दिसतं. आणि तोपर्यंत नवरीबाईंचा साखरपुड्याचा कार्यक्रम निम्मा आटोपला होता आणि निम्मा झाला होता. आणि इथे बघा एवढी मंडळी जमली होती आणि ह्यांनाच बसवलं होतं पत्रिकेचं पूजन करण्यासाठी. मग त्यांनी बसून घेतलं आणि छान असं पत्रिकेचं पूजन वगैरे झालं. आणि तेवढ्यात नवरा नवरीने एकमेकांना फुलं वगैरे देऊन त्यांनी फोटोशूट वगैरे करून घेतला आणि तेवढ्यात झालं रिंग एक्सचेंज. आणि ही सेरेमनी होत असताना आम्ही तिथेच पोहोचलो होतो, म्हणून आम्हाला हा कार्यक्रम पण बघायला भेटला. आणि पलीकडे तेवढ्यात आली होती शिदोरी आणि इथं सगळ्यांनी शिदोरी वगैरे सोडून घेतली आणि आम्ही गेलो होतो नवरीबाईंचं फोटोशूट बघायला. आणि त्यांचं इथं फोटोशूट सुरू होतं, मग आम्ही त्यांना चिडवत होतो आणि त्यांचं छान असं फोटोशूट करून झालं. आणि आम्ही बसून बोल झालो होतो, म्हणून आम्ही घेतल्या त्यांच्यासोबत सेल्फी काढायला. आणि छान असं त्यांचं आवरून झालं आणि इथं झाला हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी सगळेच तयार झाले होते आणि मी तर काय आवरूनच आले होते, म्हणून पटकन बाहेर गेलो. आणि इथं त्यांची एंट्री वगैरे झाली आणि हळदीसाठी देखील खूप छान असं डेकोरेशन तिथं करण्यात आलं होतं. आणि त्यांनी पानाचा विडा वगैरे ठेवून छान असं बसून वगैरे घेतलं. आणि इथे बघा कलवऱ्यांचे भांडणं लावले होते, का तर मंडवळ्या कोण बांधणार. आणि छान अशा मंडवळ्या वगैरे बांधून घेताना आम्ही पटकन नंबर लावला हळदी लावण्यासाठी, कारण की खूपच गर्दीनंतर जमा झाली होती. आणि इथे बघा सगळेच ताटकळत उभा होते, मग आम्ही आमचं रिलॅक्स जाऊन बसलो होतो गप्पा मारत. आणि छान अशा गप्पा वगैरे मारून झाल्या. आणि इथे घेतलं वहिनींना हळद लावायला. आणि वहिनींची नाही चेष्टा करायची तर कोणी करायची, म्हणून आम्ही छान असं त्यांना हळद लावून घेतली. आणि आमचं छान असं एन्जॉयमेंट वगैरे झालं आणि आम्ही घेतले फोटोज वगैरे काढून. आणि इतकी गंमत येत होती ना सगळ्यांसोबत हे सगळं करताना, आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि नंतर झालं ह्यांचं कपल्सचं फोटोशूट. आणि मग आम्ही घेतलं आमचं आवरायला, कारण की ह्यांचं फोटोशूट होईपर्यंत आम्ही आमचं चांगलंच आवरून घेतलं. आणि तेवढ्यात नवरी देखील आली आणि आम्ही तोपर्यंत तयार होतो. मग नवरीने देखील छान असं तिचा गेटअप चेंज केला आणि हे होतं तिचा लग्नाचा शालू आणि ती खरंच खूप सुंदर दिसत होती. आणि हिची मेकअप आर्टिस्ट खूपच सुंदर हेअरस्टाईल करत होती, म्हणून मग मी देखील तिच्याकडून नंबर लावला हेअरस्टाईल करण्यासाठी. आणि बघा मी कशी दिसते सांगा बरं का कमेंट करून, माझी हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली. आणि त्यानंतर बाहेर आलो तर एवढे सगळी मंडळी येऊन जमली होती. आणि हे बघा कलवऱ्यांची गँग आम्ही निघालो होतो नवरीच्या मागं. आणि इथे बघा नानाने त्यांना उचलून घेतलं होतं. आणि तेवढ्यात नवरदेव देखील पारण्याला जाऊन आला होता आणि त्यांनी छान असं कपल एंट्री घेतली. आणि घरासमोरच लग्न असून देखील इतकं छान नियोजन करण्यात आलं होतं. आणि खरंच मंगल कार्यालयांपेक्षा असं घरगुती लग्न इतकं शोभून दिसतं ना. आणि खरंच खूप छान असं लग्नाचा डेकोरेशन सगळंच म्हणा, जेवण सगळंच छान झालं होतं. आणि कपल्सने खूप छान अशी एंट्री वगैरे केली. आणि ह्यात आम्ही कुठे दिसत नाही आहे, कारण की आम्ही सगळ्यात मागं उभं होतो, कारण की आम्ही मोठ्या होत्या आणि सगळी चिल्ली पिल्ली पुढं होती. आणि मग त्यांचं एक कपल एंट्री वगैरे झालं आणि स्टेजवर गेल्यावर त्यांनी खाली बसून घेतलं आणि त्यांनी छान अशी पूजा करून घेतली. आणि आम्ही इथेच नवरीबाईंच्या मागच थांबलो होतो, कारण की 2 कलवऱ्या तर कंपल्सरी असतात नवरीच्या मागं, कारण की आम्हाला देखील इम्पॉर्टन्स पाहिजे असतं. आणि छान असं सगळी मंडळी जमा झाली होती. लग्नात खरंच खूप लोक जमा झाली होती. आणि मग त्यांच्या मंगलाष्टिका वगैरे झाल्या आणि एवढ्यात आमची सगळी हेअरस्टाईल खराब केली ह्या पोरांनी. आणि त्यांनी छान एकमेकांना हार वगैरे घालून घेतले आणि किती छान असे दिसत आहेत ते दोघं. मग आम्ही पटकन जेवायला जाऊन बसलो, का तर खूप भूक लागली होती म्हणून. आणि लग्नातलं जेवण जेवायलाच मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि तेवढ्यात तिथं फोटोशूट सुरू झालं होतं नवरा नवरीसोबत, मग आम्ही देखील नंबर लावून घेतला. आणि हे तर बघा दमून गेले होते, दोघं पण बसले होते आणि त्यांना आलं जेवायला घालायची वेळ. आणि इथे खरी गंमत सुरू झाली, कारण की आम्ही त्यांच्या बुंदीमध्ये मिक्स केलं होतं खूप भरपूर सारं मीठ. आणि त्यांची गंमत करायला घेतली आणि कशाचं काय उलटं आम्हालाच बोलणे बसले. आणि ही सगळी गंमत सुरू असताना नवरा नवरीची मात्र हालत खराब झाली होती. मग काय पटकन एकमेकांना लाडू वगैरे चारून घेतला. आणि हे बघा एवढे सगळे तिथं जमा झाले होते, का तर आमचा गोंधळ ऐकून. आणि नंतर ह्यांनी सगळ्यांनी देखील जेवण करून घेतलं आणि आम्हाला जायला उशीर होत होता, म्हणून मी सगळ्यांना बाय केलं, नवरीची भेट घेतली आणि आम्ही निघालो आमच्या मागच्या प्रवासासाठी. आणि मी आहे त्याच अवतारात निघाले होते आणि इतकं ऊन लागत होतं ना आम्हाला घरी जाऊन. पटकन कधी मी ही सगळी दागिने काढून ठेवते असं झालं होतं. असं झालं लग्न. तर बाय.